हा जो काळ आहे तो वर्षावासाचा काळ आहे आणि वर्षावासाचा काळ जो आहे तो धम्मश्रवणाचा काळ मानला जातो बुद्ध शासनामध्ये. या काळामध्ये जे आहे ते उपासक उपासिका लोक जे आहे ते धम्मश्रवण करत असतात. धम्मश्रवण का केलं जातं? कारण की धम्म हा जो आहे तो उत्तम औषधी आहे. म्हणजे आपल्या बुद्ध शासनामध्ये किती रत्न आहेत? 3 रत्न आहेत. पहिलं रत्न कोणतं आहे? बुद्ध रत्न. दुसरं रत्न कोणतं आहे? धम्म रत्न. आणि तिसरं रत्न कोणतं आहे? संघ रत्न. त्या तीनही रत्नांना उत्तम औषधी मानल्या गेलेलं आहे. आता मी गाथा म्हटली तर त्या गाथेचा अर्थ सुद्धा सांगणं गरजेचं आहे तुम्हाला. सक्कत्वा बुद्ध रतनं औषधं उत्तमं वरं, सक्कत्वा धम्म रतनं औषधं उत्तमं वरं, सक्कत्वा संघ रतनं औषधं उत्तमं वरं, असं म्हटलं गेलेलं आहे गाथेमध्ये. म्हणजे धम्मरतन, बुद्धरतन, धम्मरतन आणि संघरतन हे उत्तमं औषधं वरं म्हणजे उत्तम औषध आहे. आणि म्हणून उत्तम औषध कशाचं औषध आहे? उत्तम हे आपल्या मनाचं आहे. म्हणजे मन जे आहे ते दुःखी असतं का नसतं? मनाला दुःख होतं का नाही होत? जसं शरीराला रोग झाला, बिमारी झाली तर शरीराला दुःख होते ना. समजा जे आहे आपल्याला चालता चालता ठेचच लागली तर ठेच लागल्यानंतर दुःख होते ना. तर शरीराला जसं दुःख होत असते तसंच मनाला सुद्धा दुःख होत असते. आणि हे शरीराचं दुखणं जे आहे ते औषध घेतल्यानं जे काही म्हणजे झाडपत्तीपासून बनवलेल्या औषधी आहेत किंवा मग जे आहे ते ड्रग्सपासून बनवलेल्या औषधी आहेत, त्या औषधी घेतल्या तर आपल्या शरीराला बरं वाटतं, शरीर दुरुस्त होतं. अगदी तशासारखं जे आहे मनाला बिमारी झाली, मनाला जे आहे ते कुठली ठेस लागली, मनाला पण ठेस लागत असते ना बऱ्याचदा. असं काही कोणी बोललं किंवा काही असं आठवलं मनाला जे दुःख देणारं असतं नाही का, तर काय होते? मनाला ठेच लागत असते. आणि मनाला ठेच लागली तर मनाला दुःख होत असते. मग मनाचं दुःख जे आहे ते कोण दुरुस्त करेल? कोणत्या औषधानं दुरुस्त होईल मनाचं दुःख? बुद्ध नावाच्या औषधीनं, धम्म नावाच्या औषधीनं, संघ नावाच्या औषधीनं जे आहे दुरुस्त होणार आहे. आणि म्हणून बुद्ध शासनामध्ये या 3 रत्नांना उत्तम औषधी म्हणलेलं आहे. हे उत्तम औषधी आहे. या 3 औषधीनं मन पूर्णतः दुरुस्त होऊन जातं. मनाला कुठलीही वेदना असली तरी ती वेदना नष्ट होते. कितीही दुःख असलं, अगदी प्राणांतिक जरी दुःख असलं तरी सुद्धा या 3 रत्नाच्या औषधीने दुःख दुरुस्त होऊन जातं. समूळ वेदना नाहीशा होऊन जातात. कारण कुठलीही बिमारी असली किंवा कुठलंही असलं तर त्याच्यामध्ये वेदना कोणती राहील? दुःखद वेदना राहत आहे की नाही? की सुखद वेदना राहणार आहे? नाही ना. तर आपल्या मनामध्ये जे आहे ते दुःख उत्पन्न होऊन राहिलं म्हणजे याचा अर्थ आहे की आपल्या मनाला बिमारी झालेली आहे की नाही? मग आपल्या मनाला बिमारी झालेली आहे तर त्याच्यामुळे त्याचं उपचार करणं गरजेचं आहे. तो उपचार काय आहे? बुद्ध, धम्म आणि संघ आहे. तर हे त्या काळातल्या लोकांना खूप माहिती होतं चांगल्या पद्धतीनं. त्या काळातले लोक जे आहे आजच्या काळातल्या लोकांपेक्षा खूप हुशार होते आणि खूप समोर होते. त्यांना लगेच आपल्या मनाचं दुखणं, मनाची बिमारी समजून जात होती. आणि मग हे मनाचं दुखणं, मनाची बिमारी आपल्याला नष्ट करायचं आहे तर मग ते त्यांना माहिती होतं की कुठे नष्ट होणार आहे. तर जोपर्यंत आपण बुद्ध धम्म संघाचा स्वीकार करणार नाही आहोत, त्यांच्याकडे जाणार नाही आहोत, त्याच्याशिवाय जे आहे आपलं दुखणं दुरुस्त होणार नाही. हे लक्षात घ्या. आता बुद्ध आणि धम्माला जे आहे ते देणारा कोण राहील? बुद्ध आणि धम्म जे आहे, आता बुद्ध आहेत का हयात? नाही. बुद्धाचा धम्म आहे, परंतु तो धम्म जो आहे तो कसा? तात्विक स्वरूपामध्ये आहे. कोण देईल?
संघ देईल, आहे की नाही. आणि म्हणून जे आहे संघाला पाचारण केल्या जात असायचं की संघ तुम्ही आमच्या विहारात या, आम्ही तुमच्यासाठी विहार बांधतो, आरामची व्यवस्था करतो, कुटी बांधून देतो, नाही का. तुम्ही आमच्या म्हणजे एरियामध्ये, आमच्या जे आहे ते मोहल्ल्यामध्ये, आमच्या गावामध्ये, आमच्या नगरामध्ये तुम्ही निवास करा. किती महिने निवास करायचा आहे? 3 महिने. ठीक आहे, 3 महिने निवास करा. कारण की 3-3.5 महिने, जास्तीत जास्त 4 महिने झालं समजायचं, नाही का. पावसाळा राहतो. कोणत्या काळामध्ये? पावसाळ्यामध्ये. का निवास करायला सांगितला भगवान गौतम बुद्धांनी? तसा विनय बनवला. विनय म्हणजे नियम बनवला की भिक्षूंनो तुम्ही जे आहे 3 महिने, वर्षावासाचे 3 महिने जे आहे 3 ते 4 महिने तुम्ही एका ठिकाणी निवास करू शकता. का? कारण की त्यावेळेस संघ मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि भगवान गौतम बुद्धांनी तसं सांगितलेलं होतं की बाबा तुम्ही काय करा. म्हणजे भगवान गौतम बुद्धांनी संघ याच्यासाठीच निर्माण केलेला होता की तो जनतेपर्यंत जाईल आणि जनतेपर्यंत जाऊन धम्म सांगेल, धम्माचं औषधीचं वाटप करेल. धम्माच्या औषधीचं वाटप केलं तर ते काय होईल, औषधी प्राशन केल्यानंतर प्रत्येक व्यक्ती काय होईल, दुरुस्त होऊन जाईल. धम्म म्हणजे संजीवनी बूटी आहे, लक्षात घ्या. धम्म म्हणजे काय आहे? संजीवनी बूटी आहे. जे आपल्याला माहीत आहे, आपण ऐकलेलं आहे दंतकथांमध्ये की संजीवनी बूटी असते आणि तिचं प्राशन केलं तर सर्व रोग दुरुस्त होऊन जातात. मनुष्याला जे आहे पुन्हा नवीन जीवन प्राप्त होते. मेलेला माणूस सुद्धा उठून उभा होऊ शकते, इतकं जे आहे त्याच्यामध्ये त्या पावर असते. तसंच धम्मामध्ये पावर आहे. म्हणजे तुम्ही मरण्याच्या स्टेजला जरी जाऊन पोहोचले तरी जरी तुम्हाला धम्म मिळाला तर तुमचं मन तरोताजा होऊन जातं आणि तुम्ही जे आहे ते नवे होऊन जाता. कसे होऊन जाता? नवे होऊन जाता. तुमचा नवा जन्म होऊन जातो, लक्षात घ्या. म्हणून तर बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा घेतली. बाबासाहेबांनी म्हटलं ना माझा नवा जन्म होत आहे की नाही. म्हणजे अशी ते औषधी आहे, फार मोलाची औषधी आहे. तर भगवान गौतम बुद्धांनी आपल्या संघाला सांगितलं की तुम्ही जा आणि त्या औषधीचा काय करा, वाटप करा, प्रचार प्रसार करा. आणि 12 महिने करायला लागलेत ते. भगवान गौतम बुद्धाचं ऐकणारे लोक होते त्या काळामध्ये. आणि त्यांनी जे ऐकणारे होते, ऐकणाऱ्यांचा जो संघ तयार झाला त्याला म्हणतात सावक संघ, है ना. आपल्या मराठीमध्ये आपण त्याला श्रावक म्हणतो, पालीमध्ये काय आहे? सावक संघ, ऐकणाऱ्यांचा संघ. भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं की बाबा रे तुम्ही जा आणि तुम्ही जाऊन काय करा, प्रचार प्रसार करा धम्माचा. ठीक आहे. तर भगवंताच्या सावक संघामध्ये किती लोक आहेत? किती लोक आहेत? 4 लोक आहेत. कोण कोण आहेत? भिक्खू आहेत, हा सांगा. भिक्खुनी आहे, अजून उपासक आणि उपासिका. हे 4 लोक आहेत बरं, हे लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल का फक्त भिक्खूच आहेत किंवा भिक्खुनीच आहे, असं नाही आहे. कारण की भगवान गौतम बुद्धाचा ऐकणारे फक्त भिक्खुनीच आहेत का? तुमच्या आमच्यासारखे उपासक उपासिका पण आहेत ना, जे भगवंताचं ऐकतात. जे भगवंताचं ऐकतात ते भगवंताच्या संघामध्ये जातात, ऑटोमॅटिकली जातात. आता तुम्ही जे आहे ते ऐकून राहिलेले आहात, म्हणजे तुम्ही कोणाच्या संघामध्ये आहात? भगवान बुद्धांच्या संघामध्ये. कोणाचं ऐकून राहिलेले आहात? भगवंताचं ऐकून राहिलेले आहात. भगवंताची वाणी, भगवंताचा धम्म ऐकत आहात, म्हणून तुम्ही भगवंताच्या संघामध्ये आहात. कोण आहात? भगवंताचे श्रावक आहात. ठीक आहे. तर श्रावकचा अर्थ एवढाच होतो, भगवंताचं ऐकणारा, त्याला म्हणतात श्रावक. तर श्रावक संघ जे आहे ते त्यांना सांगितलं की जा तुम्ही. आता त्याच्यामध्ये दोघांवरती जास्त जिम्मेदारी आहे, ते मोठे आहेत. आता घरचे जे मोठे असतात त्याच्यावरती जास्त जिम्मेदारी राहते की नाही राहत, आहे की नाही. तशासारखं या सावक संघामधले पहिले 2 लोक काय आहेत? मोठे आहेत. तुमच्या आमच्यापेक्षा काय आहेत? मोठे आहेत. त्यांच्यावरती जास्त जिम्मेदारी आहे. कारण की त्यांनी जे आहे आपलं संपूर्ण जीवन संघासाठी दान केलेलं आहे की नाही. तर ते आपल्यापेक्षा मोठे आहेत म्हणून आपण त्यांना वंदन करतो का नाही करत, अभिवादन करतो की नाही करत. आपल्या घरी मोठे असलेत
ते मोठे का आहेत? कारण की त्याने आपलं संपूर्ण जीवन तुमच्यासाठी अर्पण केलं, समर्पण केलं, कष्ट केले, परिश्रम केलेत, नाही का? आपल्या स्वतःचा काही विचार केला नाही. आता आपल्या घरी आई मोठ्या आहेत आपल्यावाल्या, बरोबर आहे ना? तर ह्या सन्माननीय आहेत का नाही आहेत? आहेत का? कारण की त्याने आपलं संपूर्ण जीवन परिवारासाठी अर्पण केलेलं आहे, बरोबर आहे का नाही? तर तसं जे आहे ते भिक्खू भिक्खुनी मोठे आहेत, कारण की त्याने आपलं जीवन धम्मप्रचारासाठी अर्पण केलेलं आहे, तर म्हणून ते मोठे आहेत. तर त्यांच्यावरती जे आहे ते जास्त जिम्मेदारी आहे. त्यांच्यावरती कशी आहे? जास्त जिम्मेदारी आहे. तर मग जे आहे ते 24 घंटे बुद्ध शासनाला समर्पित आहेत ना. त्यांनी संसार वगैरे सगळं सोडलेला आहे. सांसारिक कामकाजापासून ते मुक्त झालेले आहेत. आता 24 घंटे त्यांना तेच काम करायचं आहे, प्रचार प्रसाराचं. तर त्याच्यामुळे जे आहे भगवान बुद्धांनी सांगितलं, त्यांनी ऐकलं, पूर्ण 4 दिशामध्ये ते प्रचार प्रसार करायला लागलेत. का प्रचार प्रसार करायला लागलेत? कारण की हे फार महत्त्वाचं आहे ना. कारण लोक कसे आहेत? दुःखामध्ये आहेत. लोक कसे आहेत? दुःखामध्ये आहेत. हेच पाहायचं आहे, दुसरं काही पाहायचं नाही आहे. हे लक्षात घ्या. लोक कशामध्ये आहेत? दुःखामध्ये अडकलेले आहेत, दुःखी आहेत. आणि दुःखी आहेत म्हणून जायचं आहे, दुसरं काही नाही. हे लक्षात घ्या. दुसरं काही नाही. त्यांच्या करुणा आहे ना. म्हणजे भगवंताच्या हृदयामध्ये काय आहे? करुणा आहे. आणि ते दुःखामध्ये असणाऱ्या लोकांना पाहू शकत नाही. आणि दुःखी कशामुळे आहेत? मग तो वेगळा भाग आहे. दुःख कशामुळे आहे ते वेगळा भाग आहे. तो ज्ञानाचा अभाव आहे, धम्म नाही आहे म्हणून दुःखी आहे. तर म्हणून तो ज्ञान विद्या जे धम्मामध्ये आहे ते द्यायची आहेत, लोकांना सांगायचं आहे, म्हणजे ते दुःखातून मुक्त होऊन जातील. ठीक आहे. तर म्हणून जे आहे ते दुःख त्यांना आहे, पराकोटीचं दुःख आहे जनतेमध्ये, लोकांमध्ये. आणि जेव्हा तुम्ही पाहता लोकांना, दुःखी लोकांना, तेव्हा तुमच्या मनामध्ये करुणा उत्पन्न होते. आणि करुणेमुळे जे आहे हे लोक 24 घंटे निरंतर लोकांच्या संपर्कामध्ये जातात आणि त्यांना मार्गदर्शन करतात, त्यांना दुःखातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवतात. काय करतात? दुःखामधून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवतात. ठीक आहे. तर हे 12 महिने फिरायचे. जे जे ओळखीचे आहेत, पाळखीचे आहेत त्यांच्याकडे जायचे, जे ओळखीचे नाहीत, पाळखीचे नाहीत, तिथे सुद्धा जायचे. ठीक आहे. असंच आपलं भिक्षापात्र हाती घेऊन जे आहे ते विचरण करायचे. तर त्यांना पाहून जे आहे ते कोणी म्हणजे असे काशाय वस्त्रधारी दिसलेत तर आपली परंपरा आहे, या भारत देशाची परंपरा होती की काशाय वस्त्रधारी दिसले तर वंदन करायचं, त्यांना दान आदी कर्म करायचे आणि त्यांना आपलं दुखणं सांगायचं. ठीक आहे. आणि त्यांच्याकडून जे आहे ते मार्ग घ्यायचा. तर त्यांनी दिलेला शब्द म्हणजे मार्ग असायचा. कोणताही शब्द दिला तो मार्ग होऊन जायचा त्यांचावाला. हे लक्षात घ्या. ती परंपरा होती आधीपासून, बुद्धाच्या अगोदरपासूनच परंपरा होती. परंतु ते लोकांना मार्ग तेवढा गवसलेला नव्हता, त्यांना जे येत होतं ते देत होते. परंतु बुद्धांजवळ जो मार्ग होता तो म्हणजे हमखास गॅरंटेड मार्ग होता. तुमचं दुःख दूर करण्याचा गॅरंटेड मार्ग होता. हे लक्षात घ्या. आणि म्हणून हे लोक जेव्हा जायचे, कारण की हे या लोकांनी सुद्धा भगवंताचा मार्ग घेतलेला होता आणि हे दुःखातून मुक्त झालेले होते, त्यांना दुःख नव्हतं. लक्षात घ्या. आता असा दुःखी नसलेला, दुःख रहित मनुष्य, शांत प्रशांत, कुठल्याच मनामध्ये जे आहे चलबल नाही आहे, अस्वस्थता नाही आहे, मन इकडं तिकडं धावत नाही आहे, नाही का? हे करायचं आहे, ते करायचं आहे, याचा विचार त्याचा विचार अजिबात नाही राहत. म्हणजे भगवंताच्या संघामध्ये गेल्यानंतर मनुष्य जे आहे ना, असा एक दुसऱ्याचा जास्त विचार करत बसत नाही की याने मला बोललं, याने मला शिवी दिली, याला मला मारलं, यानं मला लुटलं. हा काही विचार करत बसत नाही भगवंताच्या शासनामध्ये गेल्यानंतर. भगवंताच्या शासनामध्ये गेल्यानंतर माणूस का नाही लगेच शुद्ध होऊन जातो, सोडून देतो, माफ करून टाकतो साऱ्याला. म्हणजे काहीच ठेवत नाही मनामध्ये. ठीक आहे. मनामध्ये ठेवलं तर दुःख होईल, मनामध्ये ठेवलंच नाही तर दुःख राहील का? आहे की नाही? तर भगवंताच्या शासनामध्ये गेल्यानंतर माणूस जे आहे ना खूप मोठ्या मनाचा होऊन जातो. जोपर्यंत भगवंताच्या शासनामध्ये नाही आहे तोपर्यंत मनुष्य छोट्या मनाचा असतो.
धरून ठेवते कोणत्याही गोष्टी. परंतु जसं तुम्ही उपासक उपासिका झालेत, भिक्षू भिक्षुणी झालेत का तुम्ही सोडून देता. म्हणून उपासक उपासिका होणं चांगली गोष्ट आहे. म्हणून उपासक उपासिकाची लगेच दीक्षा घेऊन घ्यायची. म्हणायचं का हात जोडून, भगवंता मी आजपासून तुझा उपासक आहो, उपासिका आहो, तुझ्या संघाचा श्रावक आहो. आता याच्यानंतर मी मोठ्या मनाचा झालेलो आहे. ठीक आहे. आपण म्हणतो ना मोठं मन करा, म्हणतो की नाही म्हणत. म्हणून भगवंताच्या शासनामध्ये आले का मोठं मन करून टाकायचं, लगेच माफ करून टाकायचं. म्हणजे मनात ठेवून तरी काय फायदा आहे त्याच्यावाला. चालाबा जे आहे ते तुम्हाला एकदम फुलासारखं जे आहे ते तो विचार तुम्हाला सुख देऊन राहिलेला असं तर वेगळी गोष्ट आहे. देतच नाही मग कशाला मनात ठेवायचं आहे. गोष्ट खरी आहे का नाही खरी आहे का चुकीचं बोलत आहे सुजित बोधी, सांगा बरं. बरोबर आहे ना, भगवंताचं सांगत आहे की नाही सांगा. हां, तर जे आहे ते मग हे जे आहेत ना असे स्वच्छ मनाचे, शुद्ध मनाचे, शांत मनाचे, प्रशांत मनाचे लोक जेव्हा समाजामध्ये जातात, वावर करतात, त्यांचं जे आहे ते विचरण करतात, विहार करतात, तेव्हा तुमच्या आमच्यासारखे लोक जे आहे ना असे प्रभावित होऊन जातात त्यांना पाहून. आणि मग त्यांना असं वाटतं का सांगून पाहावं का यांना आपलं दुखणं, थोडंसं नाही का मन दुखत आहे कोणत्या कारणामुळे जे आहे, काहीतरी असते, बऱ्याच गोष्टी असतात मनामध्ये, सांगून पाहावं का नाही का. असं कोणाला सांगितलं तर समजून घेणार नाही, नाही का. आज जर तुम्ही दुसऱ्याला सांगतो म्हणलं ते काही समजून घेणार नाही. तुमच्या घरवाल्याला परिवाराला सांगतो म्हणलं तर ते काही समजून घेणार नाही. परंतु हे जे आहे ते समजून घेऊ शकतात, नाही का. आणि समजून घ्यावं म्हणून तुम्ही खूप आग्रही करत असतात, हट्टही करत असतात. तुम्हाला कोणी समजून घेत नाही, तुम्हाला कुत्रही विचारत नाही तुम्हाला. असं होऊन जाते. बरोबर आहे का नाही. कोणीच नाही समजून घेत. तुम्ही परिवारामध्ये पहा, तुम्हाला असं वाटते का मला समजून घेतलं पाहिजे, असं होते ना. घेते का कोणी समजून तुम्हाला. कोणीच नाही समजून घेत. तुमच्या भावना, तुमचे विचार, नाही का, तुमचं मन कोणी समजून घेत नसते. तेवढा टाईमही नाही राहत कुणाला. आणि नेहमीचं जे आहे म्हणतात याला काय रोज मरे त्याला कोण रडे. असंही राहतं. हां, खैर हा विरोधाचा विषय झालेला आहे म्हणा. परंतु हे जे व्यक्ती असतात ना यांच्याप्रती पहिली तुमची श्रद्धा असते. ठीक आहे. दुसरं असतं की त्यांचं ऐकण्याची जी शक्ती असतं तुम्हाला त्यांच्यामध्ये जे श्रवण करण्याची जी शक्ती आहे ना तुमचीवाली जास्त असते. कारण की ते जे आहे भगवंताचे श्रावक आहेत. ठीक आहे. भगवंताचे जे आहे धम्मदूत आहेत, धम्माचे दूत आहेत, भगवंताच्या धम्माला घेऊन चालणारे आहेत. त्याच्यामुळे त्यांचं ऐकण्याची जी शक्ती असतं ना तुमची ते जास्त असतं. त्यांनी एक शब्द जरी बोलला ना तरी तो शब्द खूप पॉवरफुल राहते तुमच्यासाठी. त्याने जर म्हणलं का बाई सोडून दे हे सगळं जे आहे ना, राहू दे, हा विचार नको करू, सोडून दे म्हटलं ना तरी आपण लगेच सोडून देतो. त्याने म्हटलं का बाई आपलं मन मोठं कर, दादा आपलं मन मोठं कर, असं म्हणलं ना, एक शब्द जरी म्हटलं ना तरी आपण लगेच त्याला जे आहे ते स्वीकार करून, आहे भंतेजीनं म्हटलेलं आहे, अय्याजीनं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आपल्याला चांगलं सांगितलेलं आहे कारण की हे भगवंताचे श्रावक आहेत असं म्हटलं तर जे आहे ना आपण लगेच त्यांचं ऐकतोय. लक्षात घ्या. तर त्यामुळे जे आहे भगवंतानी असा संघ तयार केला आणि ते पाठवले, जागोजागी जायचे. आणि मग ते लोक आपलं सांगायचेत भंतेजींना, अय्याजींना सांगायचेत की भंतेजी असं आहे, अय्याजी असं आहे. तर ते त्यांना धम्माचं मार्गदर्शन करायचे. आणि धम्माचं मार्गदर्शन केल्याबरोबर ते ठीक व्हायचे, बरे व्हायचे त्या काळातले लोक. आता आजच्या काळातले लोक कोणी सांगत नाहीत. ठीक आहे. आजच्या काळातले लोक जे आहेत ते आपल्याच मनामध्ये ठेवतात आणि तसंच राहतात, जगतात, कुंठीत राहतात. म्हणून आजच्या जमान्यामधल्या लोकांना जे आहे ना टेन्शन खूप जास्त आहे, एन्झायटी खूप आहे, डिप्रेशनमध्ये जाणारे लोक खूप आहेत. आजचे लोक खूप दुःखात राहतात. तेव्हाचे लोक तेवढे दुःखात राहत नव्हते. लगेच जे आहे ते आपलं दुखणं भंतेजींना, अय्याजींना किंवा हे असे जे काही आमच्यासारखे उपासक असायचे, उपासिका त्या काळात होते, ते लक्षात घ्या. अनाथपिंडक उपासक होता,
समजले का नाही. विशाखा, चित्रगृहप्रती नावाचे उपासक होते. त्यांचा असा श्रावक संघ होता मोठ्या प्रमाणामध्ये. आणि ते जे आहे आपल्या संपूर्ण समुदायाला जे आहे मार्गदर्शन करायचे. आणि ते भगवंताकडे सुद्धा घेऊन जायचे त्या लोकांना, किंवा अवस्था प्राप्त जे भिक्षू होते त्यांच्याकडे घेऊन जायचे आणि मार्गदर्शन करायला लावायचे. तर अशा पद्धतीचं जे आहे ते श्रावक संघाचं कल्चर त्या काळामध्ये होतं. त्याच्यामुळे त्या काळातले लोक प्रसन्न असायचे, सुखी असायचे, हॅपी असायचे, नाही का. आता तुम्ही बौद्ध देशांमध्ये जाऊन पहा, तिथले लोक बहुत हॅपी राहतात, नाही का. खूप हॅपी राहतात, प्रसन्न हसत खेळत राहतात. कोणी टेन्शन घेत नाही, कोणी डिप्रेशनमध्ये जात नाही, कोणी सुसाईड करत नाही, नाही का. इकडले तर आता जे आहे ते कालचीच एक घटना, मला एका ठिकाणी गेलो होतो, तिकडेच एक पोरगी कोणाची तरी मरण पावली म्हणे 25 वर्षाची, सुसाईड करून, ठीक आहे, भगवान नगरच्या एरियामध्ये. तर असे जे आहे ते आजकालचे युवा असे जे आहेत ना खूप टेन्शनमध्ये असतात. तर त्यांना माझं सांगणं आहे की बाबा रे, तुम्ही अशा टेन्शनमध्ये राहू नका, माझा नंबर घ्या आणि माझ्याशी बोलू शकता, ठीक आहे. कुठलंही दुःख आहे ना तुम्हाला तरी तुम्ही माझ्याशी बोलू शकता, मला जे आहे ते बोलू शकता, माझ्याकडून काउन्सिलिंग घेऊ शकता धम्माचं, आणि तुम्ही जे आहे दुःखमुक्त होऊ शकता. हे लक्षात घ्या. तथागताचा धम्मच दुःखमुक्तीसाठी एवढा चांगला धम्म बाबासाहेबांनी जे आहे आपल्याला दिलेला आहे, परंतु तो आपण घेतला नाही आणि देणारे लोक आहेत नाही त्या तोडीचे, नाही का. त्याच्यामुळे जे आहे एवढं साजरं सुपीक वावर आपल्या घरी आहे, परंतु आपण त्याचा वापर करू शकत नाही. असं जे आहे ते काय आहे, शोकांची काय. तर म्हणून वर्षावास हा काळ जो आहे तो त्या काळामध्ये भगवान गौतम बुद्धांनी काय केला, विनय बनवला की भिक्षुणींनो तुम्ही जे आहे एका ठिकाणी निवास करा. ज्यांनी तुम्हाला बोलावलेलं आहे, ज्या उपासक उपासिकांनी तुम्हाला बोलावलेलं आहे त्या ठिकाणी जा आणि तिथे निवास करा, ठीक आहे. तर बोलावणं फार गरजेचं असतं बरं, बोलावल्याशिवाय निवास होत नाही. उपासक उपासिका गृहस्थीनी लोक जे असतात ना ते बोलवत असतात. आणि आता जसं मी तुमच्या घरी आलो तर असंच आलो का, तुम्ही मला बोलावलं म्हणून आलो ना, ठीक आहे. असंच नसतं येत, बोलावल्याशिवाय येतच नाही, ठीक आहे. ते कोणाच्या घरी न बोलावल्याशिवाय जाईन. आता दिशाताई आहे, दिशाताईचा परिचय आहे माझा मला, नाही का. तर दिशाताईच्या घरी असंच फिरता फिरता समजा मी गेलो, नाही का, आणि गेलो दिशाताईच्या घरी म्हणजे काही वेळासाठी जे आहे ते थांबलो त्या ठिकाणी, तर तिथे जे आहे ते मी जाऊ शकतो आणि दिशाताईला जे आहे ते धम्म असा सहज देऊ शकतो. पण तुमच्या घरी वगैरे मी असंच येणार नाही, बोलावल्याशिवाय येऊ शकत नाही, ते विधानच आहे, नियमच, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं जे आहे ते बोलवावं लागायचं. म्हणते ना जे आहे की या आमच्या विहारामध्ये सगळ्या तुमचा उपासकाचा ग्रुप जे आहे जायचा आणि भगवंताला त्याच्या श्रावक संघाला अभिवादन करायचा 3दा आणि त्यांना याचना करायचा की भंते या वर्षवासासाठी तुम्ही आमच्या विहारामध्ये, आमच्या आरामामध्ये, आमच्या गावाला, आमच्या नगराला या आणि 3 महिने तुम्ही काय करा, वर्षावास सुखपूर्वक करा, ठीक आहे. आणि आम्हाला धम्माचं मार्गदर्शन करा. मग ते धम्माचं मार्गदर्शन करा 3 महिने तुम्हाला. तर 3 महिने सण पाहिला का कोणत्या धर्मामध्ये, आपल्या धर्मामध्ये 3 महिने सण आहे, सतत 3 महिने जे आहे ते उत्सव आहे. धम्माचा उत्सव आहे ना, धम्मोत्सव आहे, सतत 3 महिने जे आहे ते पालन करा शिलाचं, आहे की नाही. 3 महिने जे आहे ते तुम्ही काय करा, धम्मश्रवण करा. 3 महिने जे आहे तुमचं चित्त चांगल्या ठिकाणी लागून राहते, धम्म वाचन करता, धम्म पठन करता, धम्मश्रवण करता, दान आदी कर्म करता, ठीक आहे. किती चांगला काळ असतो तो. आणि अशा पद्धतीनं जे आहे हा वर्षावासाचा काळ संपन्न होत असतो. या वर्षावासाच्या काळापासून उपासक उपासिका लोक खूप काही गोष्टी घेतात, त्यांना जगण्याचा मार्ग मिळतो, भगवंताचे सुत्त पाठ होतात. आता हा दादा जो आहे यथार्थ, याला पाठ झालं ना सुत्त, आहे की नाही.
त्याच्या मम्मीनं घेऊन बसते ते दररोज वंदनेला, मग पाठ झाला. तुम्ही पण घेऊन बसा, तुम्ही नाही का, पाठ केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. भगवंताचे सूत्र असे तोंड पाठ असले पाहिजेत. तर आपण जे आहे ते असं रोज 10 मिनिट दिलं तर का फरक पडते. 10-15 मिनिटासाठी जे आहे ते असं कुठं नाही जात आपला वेळ. मग आपण घेऊन बसलो घरी, आपणही बसायचं, आपल्या पोराबारांनाही घेऊन बसायचं आणि 10-15 मिनिट काय करायचं आहे, वंदना घ्यायची आहे. तेव्हा जे आहे ते शांती राहील ना घरात. असंच राहणार आहे का. थोडंसं मेडिटेशन करायचं, पूजा वंदना घ्यायची नाही का. याने जे आहे आपणही शांत राहू, आपल्या घरातही शांती राहणार. तर अशा पद्धतीनं जे आहे ते हे कर्म करायचं असतं. हा धम्माचा मार्ग जो आहे तो या पद्धतीनं आपल्याला निवडायचा असतो, त्या मार्गानं चालायचं असतं. तर हे वर्षवासाचं जे विधान आहे, हे विधान भगवंतानी काय केलेलं आहे, बनवलेलं आहे आणि ती जनतेला दिलेलं आहे पालन करण्यासाठी. तर सर्व बौद्ध देशांमध्ये वर्षावास जो आहे तो पालन केल्या जातो. आलं का लक्षात. वर्षवास काय केला जातो, पालन केला जातो सर्व बौद्ध विहारामध्ये, सर्व बौद्ध देशांमध्ये. आणि 3 महिने लोक खूप चांगल्या पद्धतीने याचं हे करतात, पालन करतात. समजले का नाही समजले. तर अशा बाबी जे आहे ते आपण केल्या पाहिजे. समजले का नाही समजलं. तर भगवंताचं जे विधान आहे वर्षवासाचं, हे अशा पद्धतीचं विधान आहे. आणि या मार्गानं जे आहे आपण आपलं कल्याण करतो. एक संस्कृती सुद्धा निर्माण करीत असतो नाही का. एक संस्कृती सुद्धा निर्माण करत असतो. यातून धम्मश्रवणाची संस्कृती निर्माण होतं. मग एक व्यक्ती आपल्या घरी धम्मश्रवणाचा कार्यक्रम घेतला तर दुसरा व्यक्ती घेतो, दुसऱ्या व्यक्तीनं घेतला की तिसरा व्यक्ती घेतो, तिसऱ्या व्यक्तीनं घेतला की चौथा व्यक्ती घेतो. आणि अशा पद्धतीनं जे आहे हे धम्मश्रवणाचं धम्मचक्र जे आहे, एका घरातून दुसऱ्या घरात, दुसऱ्या घरातून तिसऱ्या घरात, तिसऱ्या घरातून चौथ्या घरात असं जात राहतं आणि फिरत राहतं. तर ते खूप म्हणजे त्याला खूप चांगलं समजतात. म्हणजे श्रीलंकेमध्ये जी मी तुम्हाला सांगतो ती विधा जी आहे, श्रीलंकेमधली जी विधा आहे तर ती कशी आहे, ती कशी आहे, श्रीलंकेमधली जी विधा आहे तर ते कसं आहे की त्याच्यामध्ये एक उपासक आपल्या घरी धम्मश्रवणाचा कार्यक्रम घेतात, परित्त देसना म्हणतात त्याला, परित्त देसनेचा कार्यक्रम घेतात. परित्त देसनेचा कार्यक्रम घेतला की दुसरा उपासक आपल्या घरी घेतो, तिसरा आपल्या घरी घेतो, चौथा आपल्या घरी घेतो. अशा पद्धतीनं परित्त देसनेचे कार्यक्रम चालतात. परित्त देसना म्हणजे काय म्हणतात त्याला, आपण त्याला परित्रण म्हणतो. परित्रण हा शब्द जे आहे ते मूळ शब्द नाही आहे, परित्त देसना आहे. परित्त देसना म्हणजे भगवान गौतम बुद्धाचा एखादा छोटासा उपदेश, एखादा छोटंसं पद, ठीक आहे, एखादा थोडंसं जे आहे ते मार्गदर्शन भगवंताचं आलेलं आहे पाली सुत्तामध्ये. भगवान गौतम बुद्ध त्यावेळेस कोणत्या भाषेत बोलत होते, पाली भाषेमध्ये. आता आपण मराठी भाषेमध्ये बोलतो. तर त्यावेळेस भाषा पाली होती लोकांची. तर त्यावेळेस जे आहे ते जे एखादं छोटंसं, आता जसं मी तुम्हाला सांगितलं ना, एक पद घेतलं भगवंताचं, कोणतं, सक्कत्वा बुद्धरत्नं औषधं उत्तमं वरं, नाही का. त्या गाथेमधलं एक पद घेतलेलं आहे मी, त्या एका पदावरच तुम्हाला मार्गदर्शन करून राहिलेलो. आणि धम्म आणि विनय सांग. विनय कोणता आहे, वर्षावासा विनय आहे. तर धम्म विनयाचं जे आहे ते काय केलं जातं, त्या परित्त देसनेमध्ये मार्गदर्शन केलं जातं. धम्म काय सांगितलं मी तुम्हाला, बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न हे उत्तम औषधी आहे. आणि या उत्तम औषधीचं सेवन केव्हा करायचं राहते, केव्हा लोक करतात, उत्तम काळ कोणता आहे हा औषधीचं सेवन करण्याचा, वर्षवासाचा काळ हा उत्तम काळ आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही काय करता, या औषधीचं सेवन करता. पावसाळ्यामध्ये वगैरे जास्त बिमाऱ्या होत असतात ना, कधी कधी वात वाढते, कोणाचा कफ वाढते, कोणाचा पित्त वाढते, आहे की नाही. तर तसंच जे आहे ते मनाचं सुद्धा वात पित्त कफ वाढत असते. तशा वेळी जे आहे ते त्याचं शमन करण्यासाठी, म्हणजे मनाचा जर वात वाढला फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, तर त्याचं कसं जे आहे शमन करायचं, मनाचं पित्त वाढलं तर कसं शमन करायचं, मनाचं जे आहे ते कफ वाढला तर कसं शमन करायचं, बरोबर आहे का नाही. तर या अनुषंगाने जे आहे ते बुद्ध तुम्हाला मार्गदर्शन करतात.
धम्माचं मार्गदर्शन, संघाचं मार्ग, त्रिरत्नांनी जे आहे, 3 रत्नांनी मनाची बिमारी दुरुस्त होते. तर त्याचा विनय काय आहे? वर्षावासाचा काळ. ठीक आहे. आणि त्या विनयामध्ये कोण येत असतो? संघ, सावक संघ येत असतो. तो विनय कसा गतिमान झाला पाहिजे, ते कर्म गतिमान झालं पाहिजे, ती कृती गतिमान झाली पाहिजे. तर एका घरी झाली तर दुसऱ्या घरी, दुसऱ्या घरी झाली तर तिसऱ्या घरी, तिसऱ्या घरी झाली तर चौथ्या घरी. तसे परित्य देशनेचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागले श्रीलंकेमध्ये, हे लक्षात घ्या. आणि त्या परित्य देशनेच्या कार्यक्रमामध्ये एक व्यक्ती आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांना बोलवायला लागला आणि स्वतःसुद्धा ऐकला लागला, स्वतःसुद्धा धम्मामध्ये प्रतिष्ठित व्हायला लागला आणि आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा धम्मामध्ये प्रतिष्ठित करायला लागला. स्वतःसुद्धा धम्माची गोडी चाखायला लागला आणि आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा धम्माची गोडी चाखायला लागला. तर हा झाला ना शेजार धर्म पालन करताना. तुम्ही याच्यासारखा बेस्ट शेजार धर्म कोणता पालन करणार आहात? तुम्ही लक्षात घ्या. धम्माचं आयोजन झालं तर तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते भुलून भालून आल्यात नाही ते घरी, त्यांच्या घरी आहेत की नाही गोष्टी. तर धम्माचं आयोजन जे आहे माणसाला सगळंच विसरायला लावतं. चांगलं वाईट त्याचे कर्म जे आहे ते विसरायला लावतात. कधी ताई जे आहे तर तुमच्यासोबत, तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांसोबत जे आहे ते खडूसही बोलल्या असतील नाही का, तर त्या ज्या फार एक्झाम्पल असं होते कधी कधी तसे त्या बोलणाऱ्या दिसत नाहीत. ठीक आहे, शांतचर्या आहे त्यांचीवाली. पण कदाचित जे आहे ते कधी जगण्यामध्ये जे आहे ते हे आलं असेल, कोणती गोष्ट तुमच्या मनामध्ये असेल. जेवढं शेजाऱ्याला माहीत असते तेवढं दुसऱ्याला कोणाच नाही माहीत राहत. तरी सुद्धा तुम्ही विसरून येता ना धम्माचं हे करण्यासाठी. आणि ताई सुद्धा तुमच्या घरी जाईल विसरून. म्हणजे धम्मा हा आठवायला लावते का विसरायला लावते? नाही, विसरायला लावते, हे लक्षात घ्या. काही असेल ना तुम्ही विसरून जाते माणूस. अरे धम्माचं आयोजन आहे, परित्य देशनेचा कार्यक्रम आहे. आणि अशा पद्धतीनं जे आहे एक बंधुतेची नाळ जी आहे ते जपल्या जाते. लक्षात. बंधुतेचा विकास कसा होईल? बंधुतेचा विकास कसा होईल? असाच होईल ना, धम्माने बंधुतेचा विकास होत असतं, हे लक्षात घ्या. तर तिथे जे आहे असे वाढानं परित्य देशनेचं कल्चर एवढं वाढलं श्रीलंकेमध्ये की खूप. तीच कल्चर जी आहे आपल्या इकडे आला, आपल्या नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये. नागपूरमधून त्याचा विकास झाला मोठ्या प्रमाणामध्ये. तर घरोघरी जे आहे ते परित्य देशनेचे कार्यक्रम व्हायला लागले. परंतु शब्द बदलला, लक्षात घ्या. तो शब्द झाला इकडे आल्यावरती परित्राण. आणि परित्राण हा मोठा घातक शब्द आहे, लक्षात. मोठा घातक शब्द आहे परित्राण. ठीक आहे. परित्राण म्हणजे तो शब्द कसा आहे, त्याच्या शब्दामध्ये जे आहे ते तारण येतं, रक्षण येतं नाही का. आणि मग माणसं जे आहे ते तारण रक्षण करण्याच्या अनुषंगाने ते करायला लागले. म्हणजे ही पूजापाठ घेतली की आमचं भलं होईल, आमचं हे होईल, तसं नाही आहे. परित्य देशनेमध्ये जे आहे श्रवण असतं. श्रवण केल्यानंतर त्याला जाणायचं असतं, समजून घ्यायचं असतं, त्याचं सेवन करायचं असतं. मग तुमचं संरक्षण होतं. मग तुमच्या सगळ्या जे आहे ते दुःखापासून तुमचं रक्षण होतं, संरक्षण होतं. लक्षात. या तुमचे दुःख नाहीसं करण्याचा तुम्हाला जे आहे ते मार्ग मिळत असतो. तर परित्य देशना या अर्थानं केली जाते. तर परित्य देशना एक प्रकारच्या जे सायकोलॉजीच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं ना तर हे ग्रुप काउन्सिलिंग असतं. परित्य देशना काय आहे? ग्रुप काउन्सिलिंग आहे. याच्यामध्ये जे आहे समूहाचं काय होऊन राहिलेलं आहे, समुपदेशन होतं. म्हणजे इथे या पद्धती बोलल्या जातात कारण की भगवंताचं शासन आहे दुःख आणि दुःख निरोधाचा मार्ग, याच्यावर सांगतं. तर इथे काय नाही, दुःखावरती चर्चा होईल आणि दुःख निरोधाच्या मार्गावरती चर्चा होईल. त्याच्यामुळे होतं कसं की या ठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला कुठलं ना कुठलं, कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचं दुःख असतं. आणि जसे ते परित्य देशनेच्या कार्यक्रमामध्ये येतात तसा त्यांना मार्ग मिळून जातो आणि ते दुःखातून बाहेर यायला लागतात. तर त्यांचं जे आहे ते काउन्सिलिंग व्हायला लागतं, हे लक्षात घ्या. तर ग्रुप काउन्सिलिंग सारखं जे आहे हे एक मेथड आहे. सारखं नाही आहेच, ते ग्रुप काउन्सिलिंगची मेथड इथूनच इव्हॉल्व झालेली आहे. सायकोलॉजीवाल्यांनी जे आहे ही मेथड घेतलेली आहे. बुद्ध काळामध्ये जे आहे कोणी व्यक्ती बुद्धांकडे जायचा, पर्सनली जायचा आणि पर्सनली गेल्यानंतर भगवंताला आपलं दुःख सांगायचं, भगवंत त्याला मार्ग सांगायचा. तर ते व्यक्तिगत काउन्सिलिंग होऊन जायची त्यांच्यावाली. समजले का नाही? समजले.
व्यक्तिगत काउन्सिलिंग होऊन जायची आणि लगेच ते मार्ग घेतल्यानंतर ते त्यांचं दुःख हटून जायचं. तर अशा पद्धतीनं जे आहे ते हे मार्ग असतात, आपल्या बौद्ध धम्मातले मार्ग आहेत. आणि या पद्धतीनं सुद्धा आपण जे आहे धम्माचा प्रचार प्रसार करू शकतो. की जर तुम्हाला कुठलं दुखणं आहे तर तुम्ही वैयक्तिकरित्या येऊ शकता, मार्गदर्शन घेऊ शकता, किंवा मग जे आहे अशा परितदेशनेचे कार्यक्रम घेऊन तुम्ही जे आहे समुपदेशन करू शकता. तर हे असं जे आहे ते मेथड आहे. तर ही मेथड बुद्ध धर्मातली मेथड आहे, सामाजिक दुःख दूर करण्याची, व्यक्तिगत दुःख दूर करण्याची, आणि जे आहे सुखाचा, शांतीचा, प्रसन्नतेचा मार्ग जो आहे तो प्राप्त करून घेण्याची ही वहिवाट असते, विधी असते. आणि त्याच्यामध्ये हा काळ सगळ्यात चांगला काळ मानला जातो. कारण या काळामध्ये असे लोक जे तज्ज्ञ आहेत, विज्ञ आहेत, या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट आहेत, डॉक्टर आहेत, हे लक्षात घ्या, असे लोक जे आहेत ते तुमच्या वस्तीमध्ये येतात, तुमच्या ठिकाणी येऊन राहिलेले आहेत, तुमच्या घरी येऊन राहिलेले आहेत, आणि त्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन प्राप्त करीत असता. तर अशा पद्धतीचं हे विधान आहे. वर्षावास हे विधान साधंसुधं नाही आहे. हा काही कुठला असा धार्मिक सोहळा नाही आहे. हा ज्ञानदानाचा आणि ज्ञान घेण्याचा सोहळा आहे. हा विद्येचा सोहळा आहे. वर्षावास म्हणजे काही असं कुठलं जे आहे ते कर्मकांड नाही आहे, लक्षात घ्या, किंवा परितदेशना कुठलं कर्मकांड नाही आहे. हा ज्ञानदानाचा आणि ज्ञान घेण्याचा सोहळा असतो, लक्षात घ्या. समजले का नाही समजले? इथं कसं होऊन राहिलेलं आहे? ज्ञानाचं काम होऊन राहिलेलं आहे. तसं काम जे आहे ते निरंतर झालं पाहिजे. तर बाबासाहेबांना असं वाटत असे की आपल्या समाजातील लोक जे आहेत ते असे आले पाहिजेत, वेळोवेळी आले पाहिजेत, बसले पाहिजेत, त्यांनी काय केलं पाहिजे? धम्माचं श्रवण केलं पाहिजे, धम्माचं जे आहे ते विद्या घेतली पाहिजे, आणि धम्माचा विद्या घेऊन सुशिक्षित झाले पाहिजेत, नाही का, साक्षर झाले पाहिजेत. तर बाबासाहेबांना असं वाटत होतं की हे धम्म साक्षरतेचं जे सुसाक्षरतेचं अभियान जे आहे ते चालवावं लोकांनी. तर त्याच्यासाठी एक दिवस त्यांनी आयोजन केलेला होता. कोणता दिवस? निदान रविवारला तरी यावा, सुट्टीचा दिवस राहते तर तुम्ही जे आहे ते काय करू शकता? धम्म साक्षरतेचा दिवस म्हणून त्याला जे आहे ते हे करू शकता, आणि शाळा चालवू शकता तुम्ही. त्या दिवशी धम्माची शाळा घ्या, धम्माचे वर्ग घ्या, आणि तुम्ही जे आहे ते शिक्षित व्हा, धम्मामध्ये दीक्षित व्हा, शिक्षित व्हा, सुशिक्षित व्हा. ही विधी आहे. दीक्षित व्हायची, त्याच्यानंतर शिक्षित व्हायची आणि सुशिक्षित व्हायची, हे लक्षात घ्या. तर ही विधी असतं. तर ही विधी जी आहे ते आपण फॉलो केली पाहिजे, असं बाबासाहेबांना वाटायचं. पण आपला समाज एवढा त्रास करणारा आहे, एवढा त्रास येते का काय जाईल, कोण जाईल, नाही का, असा त्रास करणारा वर्ग आहे. कशाला जायचं, आणि मग जे आहे ते काय फायदा होते, याला सगळं मी ऐकून काय असं भलं होणार आहे, असं म्हणून जे आहे ते आळस करतो, प्रमाद करतो, आणि मग तो तसाच राहतो, हे लक्षात घ्या. मग जे आहे ते पोरं चिडचिड करतात, घरी एकामेकाचं कोणी ऐकत नाही, वातावरण चांगलं राहत नाही, नाही का, आणि याला जे आहे ते दुसऱ्याला दोष देतात. परंतु आमच्या घरी धम्म नाही आहे, आमच्या घरी धम्माची शाळा नाही आहे, आमच्या घरी धम्माची विद्या नाही आहे, आम्ही धम्मामध्ये लक्ष देत नाही आहे, जात नाही आहे, आमची धम्मं शरणं गच्छामी होत नाही आहे, तर मग आमचं जीवन कसं चांगलं राहणार आहे, नाही का. तर हे आपण करत नाही, आणि हे चक्र गतिमान करत नाही की चला बा सावक संघाचं चक्र आपण गतिमान केलं पाहिजे. एका घरी सावक संघाची शाखा खोलली तर दुसऱ्या घरी खोलली पाहिजे, तिसऱ्या घरी खोलली पाहिजे, एका वस्तीमध्ये खोलली तर दुसऱ्या वस्तीमध्ये खोलली पाहिजे. समजले का नाही समजले? तर असं झालं तर मग संघाचं कल्चर तयार होईल ना. तर आता तयार आहात का तुम्ही तशा पद्धतीनं संघाचं कल्चर तयार आहे का? ताईनं घेतलं का बस झालं? दुसऱ्या घरी की वगैरे घेण्याचा असा काही विचार असेल तर सांग जा. दिशाताईला सांग जा, दिशाताई मला सांगते. तसा संघ तुम्ही तयार व्हायला पाहिजे, लक्षात. या ठिकाणी संघ तयार झाला. संघ म्हणजे वारंवार येणारा समाज. संघ म्हणजे कोण?
धम्म कार्यासाठी वारंवार येणारा समाज म्हणजे संघ. तर तुम्ही जे आहे ते वारंवार येत असेल तर तुमचा संघ तयार झाला. आलं का लक्षात? वारंवार जे आहे ते तुम्ही उपदेश ग्रहण करता आहात, वारंवार जे आहे ते धम्म शिकता आहात, तर तुमचा संघ तयार झाला. या ठिकाणी संघाची शाखा सुरू झाली असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. तुमच्या भीमनगराच्या एरियामध्ये सावक संघाची शाखा सुरू झाली असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. एकाच घरी घेतला आणि दुसऱ्या घरी घेतलं नाही तर मग ती शाखा बंद झाली असा त्याचा अर्थ होता. हा, तर तुम्ही घेऊ शकता. मला माझ्याजवळ जे आहे ते शनिवार दिवस खाली आहे. शनिवार दिवस जे आहे दुपारून जे आहे ते मी या ठिकाणी येऊ शकतो आणि तुम्ही मला बोलवू शकता. ठीक आहे. आणि अशा पद्धतीनं जे आहे शनिवारला रविवारला आपण 2 दिवस जे आहेत ते मी देऊ शकतो. आणि मग धीरे धीरे जे आहे ते आमचा थोडंसं हे झाला की आमचे बरेच विद्यार्थी आहेत जे तुम्हाला या पद्धतीनं मार्गदर्शनसुद्धा करू शकतात. आणि हा जो सुपटीपन्नो भगवतो सावक संघो आहे, उजूपटीपन्नो भगवतो सावक संघो आहे, यायपटीपन्नो भगवतो सावक संघो आहे, नाही का, सामीची पटीपन्नो भगवतो सावक संघो आहे. तर हा सावक संघ तयार होऊ शकतो. तर भगवंताचा श्रावक संघ महत्त्वाचा. संघ तर बरेच आहेत पण भगवंताचा श्रावक संघ होत नाही, नाही का. मला असं वाटतं की भगवंताचा श्रावक संघ झाला पाहिजे. तुम्ही भगवंताचे श्रावक झाले पाहिजे, नाही का. ऐरा गैरा नथू खैराचे श्रावक होण्यात काही अर्थ नाही. तुम्ही कोणाचे श्रावक झाले पाहिजे? भगवंताचे. तुमची इमेज कोणती असली पाहिजे? भगवंताच्या श्रावक. आम्ही भगवंताचे श्रावक. ठीक आहे. आम्ही कोण आहोत? भगवंताचे श्रावक आहोत आणि आम्ही भगवंताच्या श्रावक संघाचे लोक आहोत. त्या काळामध्ये सुद्धा हीच आयडेंटिटी होती. जो भगवंताचा उपदेश ऐकायचा तो लगेच दीक्षित व्हायचा, दीक्षा घ्यायचा की भगवान आजपासून आम्ही तुमच्या धम्माचे आणि तुमच्या सावक संघाचे शरणागत उपासक आहोत. हे लक्षात घ्या. आजपासून काय आहे? मरेपर्यंत. आजपासून मरेपर्यंत आम्ही तुमचे बुद्धाच्या धम्माचे आणि बुद्धाच्या सावक संघाचे शरणागत उपासक उपासिका आहोत. आणि तिथून त्यांची आयडेंटिटी ते स्वतःला काय म्हणायचे? आम्ही भगवंताचे श्रावक आहोत, भगवंताच्या श्रावक संघातील उपासक उपासिका आहोत. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं जे आहे तुम्ही या पद्धतीनं मनोसंकल्प करू शकता. ठीक आहे. तर चला मग करा मनोसंकल्प. आजपासून जोडा हात, म्हणा तथागता आजपासून शेवटच्या श्वासापर्यंत मी बुद्धांच्या धम्माचा आणि बुद्धाच्या सावक संघाचा शरणागत उपासक उपासिका म्हणून स्वीकार करतो. आजपासून माझे दुसरे कुठलेही शरणस्थान नाही. बुद्ध हेच माझे सर्वश्रेष्ठ शरणस्थान आहे. या सत्यवचनाने माझे मंगल हो. आजपासून माझे दुसरे कुठलेही शरण स्थान नाही. धम्म हेच माझे सर्वश्रेष्ठ शरणस्थान आहे. या सत्यवचनाने माझे मंगल हो. आजपासून माझे दुसरे कुठलेही
शरणस्थान शरणस्थान नाही. नाही. संघ संघ हेच माझे हेच माझे सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ शरणस्थान शरणस्थान आहे. आहे. या सत्यवचनाने या सत्यवचनाने माझे माझे जयमंगल जयमंगल होवो. हो. साधू 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 साधू. चला, काही विचारायचं आहे का? तुमची सावक संघाची दीक्षा झालेली